या पुढील महत्त्वाची बातमी. उल्हासनगर पालिकेतील सत्ताधारी असलेल्या उपमहापौरांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. उल्हासनगर पालिका अंतर्गत येणाऱ्या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन 2 महिने उलटून गेले तरीही शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही. या विरोधात आज भाजपने उल्हासनगर पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. आपल्याला 2 मिनिटं मार्गदर्शन करतो. अप्रैल महीने में अगर टेंडर कॉल होता था तो जून में बच्चों को किताबें, नोटबुक्स और उनके यूनिफॉर्म्स और ज्योमेट्री बॉक्स और बस्ता और बाकी सब रेनकोट वगैरह मिल जाते थे। लेकिन ये प्रशासन का हलजी पड़ा है, ये उनकी सुस्ती है, उनकी लापरवाही है कि उन्होंने वक्त पे कार्रवाई नहीं की और जिसका जो है भुगतान जो है हमारे बच्चों को पढ़ाई के लिए होना पड़ रहा है। आज मोर्चे के बाद हम लोग जब भी एडिशनल कमिश्नर धीरज चौहान जी से मिले तो उन्होंने आश्वासन दिया कि 15 दिन के अंदर हम लोग सभी को किताबें, कापियां, नोटबुक, बस्ते सब बांट देंगे. बाजारात सोनं चांदीच्या राख्या दाखल झालेल्या आहेत. राख्या खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाली आहे. तर लाडक्या बहिणींशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या राख्या ह्या दाखल झालेल्या आहेत. बहीण भावांचा हा सण रक्षाबंधन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जळगावच्या सराफा बाजारामध्ये या ठिकाणी चांदीच्या आणि सोन्याच्या राख्या दाखल झालेल्या आहेत. एकीकडे सोने आणि चांदीचा दर वाढत असताना देखील कुठंतरी या ठिकाणी बहीण आपल्या लाडक्या भावासाठी चांदीची किंवा सोन्याची राखी घेणं या ठिकाणी पसंत करत आहेत. जळगाव ही सुवर्ण नगरी म्हणून ओळखली जाते. लाडक्या बहिणींशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगणार? या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्त आपण भावासाठी राखी खरेदी करायला आलेला आहात, काय सांगणार? राख्या खूप छान आहेत आणि व्हरायटी बी यांची खूप छान आहे. एकीकडे सोनं आणि चांदीचे दर वाढता आहेत आणि तुम्ही या ठिकाणी चांदीची राखी खरेदी करता आहे. भावासाठी काय नाही, सगळं अनमोल आहे. आणि चांदीचे आणि सोन्याचे दर वाढत असले तरी काही टेन्शन नाही? काही टेन्शन नाही. माझ्यासाठी माझे भाऊ अनमोल आहे. राखी नाही, माझ्या लहान भावासाठी राखी घ्यायला आली आहे. मला या राख्यांची व्हरायटीज खूप आवडल्या आहे म्हणून मी ती राखी इथं घ्यायला आले. एकीकडे बघितलं तर सोनं आणि चांदी खूप महागलंय. महाग तर आहे पण आता भाव पण कमी झाले आणि म्हणजे भावासाठी कायच महत्वाचं आहे ना राखीपेक्षा. म्हणजे लहान भाऊ आहे? हो, लहान भाऊ हा कोण आहे त्याच्यासोबत आली घ्यायला. खूप एक्साइटमेंट आहे. आता रक्षाबंधन येत आहे, नवीन कपडे, नवीन असं राखी वगैरे शॉपिंगसाठी खूप भारी वाटते. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.